स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती सामान्यीकरण प्रोसेस संदर्भात एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेचे अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षा संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आणि नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। या ठिकाणी पाहू शकता, नाशिक वनरक्षकचं ग्राउंड जे आहे ते ग्राउंडसाठी पात्र उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे आणि ही लिस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे। तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती दररोज असते टेलिग्रामला। आणि आता तलाठी भरती संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया। तर त्यापूर्वी तुम्ही टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्या अगोदर या ठिकाणी पहा, 15 तारखेला महसूल विभागाचं एक प्रसिद्धी पत्रक आहे। त्यामध्ये सामान्यीकरण प्रक्रिया कशा प्रकारे नेमकी घेण्यात आलेली आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे। प्रसिद्धी पत्रकाचा दिनांक पाहू शकता, 15/1/2024। महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे म्हणजे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन या प्रक्रियेसंदर्भात हे जे प्रसिद्धी पत्रक आहे जारी करण्यात आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सामान्यीकरणाचं जे सूत्र आहे ते यामध्ये दर्शवलेलं आहे। सूत्राचे मराठीमध्ये या ठिकाणी अर्थविवरण त्यांनी दिलेलं आहे। कशा प्रकारे सूत्र आहे जे सामान्यीकरण प्रक्रिया झालेली आहे, ज्यामध्ये अनेकांचे गुण वाढलेले आहेत, कमी मार्कवाल्यांचे गुण वाढलेले आहेत। कोणत्या सूत्राच्या सहाय्याने तर या ठिकाणी पहा, महसूल विभागाने जी सांगितली होती की गुंतागुंतीची गणिती प्रक्रिया करून 200 पेक्षा जास्त मार्क 200 गुणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पडलेले आहेत आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं नॉर्मलायझेशनचं हे सूत्र आहे। यावर सगळ्यांचाच आक्षेप आहे जवळपास। जे अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना या गोष्टीचा जो आहे तो कुठेतरी तोटा जो आहे तो झालेला आहे। कारण कमी मार्कवाल्यांचे मार्क खूप चांगल्या प्रमाणात वाढलेले आहेत। काहींचे मार्क जवळपास दुप्पट झालेले आहेत आणि हेच ते सूत्र आहे सामान्यीकरणाचं। तर हे सामान्यीकरण नेमकं कशा पद्धतीने झालं आहे याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं, परंतु विद्यार्थी यावर आक्षेप घेत आहेत। संघटना सामान्यीकरण प्रक्रिया झाल्यापासून यावर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत, विविध संघटनांनी आक्षेप घेतलेले आहेत। विद्यार्थी आंदोलन करत आहेत तलाठी भरतीच्या रिझल्टवर आणि ते योग्य देखील आहे। पहा, तलाठी भरतीवर जे आक्षेप आहेत ते रास्त आहेत आणि आता या सामान्यीकरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झालेलं आहे। या संदर्भात एक महत्त्वाची न्यूज आहे की सामान्यीकरण प्रक्रिया बंद होणार। तर न्यूजपेपरला आलेली ही अपडेट आहे, सामान्यीकरण बंद करा अशा प्रकारची हेडलाईन आहे। आणि तलाठी भरतीच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा संताप झालेला आहे। खंडपीठात या निकालाविरोधात आव्हान जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि ही जी सामान्यीकरण प्रक्रिया आहे ती अन्यायकारक आहे। राज्यातील विविध संवर्गातील परीक्षा TCS या संस्थेमार्फत घेतली जात आहे। यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत परिचारिका पदासाठी घेतलेल्या परीक्षेची मूळ गुणवत्तेनुसार यादी जाहीर न करता विद्यार्थ्यांना सामान्यीकरणाच्या नावाखाली 30 ते 35 अधिकचे गुण जे आहेत ते दिले। त्यामुळे कमी गुण असलेले विद्यार्थी हे अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे निघून गेले। या विरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे। तर फक्त याच परीक्षेसाठी ही सामान्यीकरण प्रक्रिया TCSने अवलंबली नाही, तर या अगोदर शिक्षक भरतीसाठी जी टेट घेण्यात आलेली आहे त्यासाठी देखील सामान्यीकरण प्रक्रिया लागू करण्यात आलेली आहे, त्याचा वापर झालेला आहे। तसेच आता राज्यामध्ये तलाठी भरतीसाठी ही सामान्यीकरण प्रक्रिया लागू करण्यात आलेली आहे आणि या प्रक्रियेमुळे जे प्रामाणिक, हुशार आणि ज्या विद्यार्थ्यांनी खरंच अभ्यास केलेला होता त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। कमी मार्कवाले विद्यार्थी पुढे गेलेले आहेत आणि
जे प्रामाणिक विद्यार्थी होते त्या सामान्यीकरण प्रक्रियेमुळे नक्कीच मागे राहिलेले आहेत. वनरक्षकच्या पेपरमध्ये 54 गुणांचा विद्यार्थी तलाठी भरतीच्या पेपरमध्ये या ठिकाणी 214 गुण घेऊ शकतो. हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, आश्चर्यकारक मुद्दा आहे. वनरक्षक आणि तलाठी या परीक्षेमध्ये जास्त दिवसाचा काही गॅप नव्हता. इतक्या दिवसामध्ये इतक्या मार्कांची ग्रोथ होणं ही नक्कीच एक साहजिक गोष्ट नाही. यावर आक्षेप घेणं योग्यच आहे आणि या भरतीमध्ये नक्कीच म्हणू शकतो आपण की घोटाळा झालेला आहे. तर सामान्यीकरण प्रक्रिया नक्कीच रद्द होऊन तलाठी भरतीचा जो रिझल्ट आहे तो विद्यार्थ्यांचे जे रिअल मार्क होते, सामान्यीकरण होण्याअगोदरचे जे मार्क होते त्या मार्कच्या आधारे कट ऑफ लावून त्याच आधारे तलाठी भरतीसाठी विद्यार्थ्यांची जी नियुक्ती आहे ती केली गेली पाहिजे. ही सामान्यीकरण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण रद्द झाली पाहिजे आणि या संदर्भात अनेक ज्या संघटना आहेत त्या आक्षेप त्यांचे नोंदवत आहेत. या ठिकाणी पाहू शकता स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तलाठी भरती उमेदवारांची माहिती पब्लिक करण्यात यावी. उमेदवारांची परीक्षा केंद्र राहणार, तसेच राहणारा जिल्हा, जातीचा प्रवर्ग, जी माहिती आहे ती सर्व माहिती उघडकीस यावी आणि त्यांचे जी रिअल मार्क आहेत ते देखील या ठिकाणी जाहीर करण्यात यावे. अशा प्रकारची माहिती समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये असो किंवा इतर जिल्ह्यामध्ये असो, तलाठी भरतीच्या रिझल्टवर आक्षेप घेऊन अनेक विद्यार्थी आक्रमकतेने आंदोलने करत आहेत, याचिका दाखल करत आहेत. या सर्व गोष्टीचा परिणाम नक्कीच होणार आहे तलाठीच्या नियुक्तीवर. जी सांगण्यात आलेलं होतं की 26 जानेवारीला नियुक्ती मिळणार. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेमुळे तलाठी भरतीची जी नियुक्ती आहे ती नक्कीच 26 जानेवारीला मिळू शकते का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्यीकरण रद्द झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे जे मूळ गुण होते, अगोदरचे जे गुण होते त्याच गुणांच्या आधारे रिझल्ट जो आहे तो लागला पाहिजे. त्याच आधारे कट ऑफ लावून विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली पाहिजे. यामुळे नक्कीच कमी मार्कवाले विद्यार्थी देखील त्यांना चान्स मिळेल, त्यांना देखील संधी मिळेल